आणि आता सविस्तर बातमीपत्र। शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी सुनावणी अद्यापही सुरूच आहे। आजही ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सुरुवात होणार आहे। ते प्रामुख्याने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतायत। मागच्या सुनावणीतही त्यांनी आमदार अपात्रतेवरनं युक्तिवाद केला होता आणि आताही तेच मुद्दे ते पुढे घेऊन जाणार आहेत। दरम्यान मी घेतलेला निर्णय हा शाश्वत आहे, तो कोर्टात टिकेल असं राहुल नार्वेकर म्हणालेत। एखाद्या वकिलाचं मत म्हणजे कोर्टाचा निर्णय नाही असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं। सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टनुसारच निर्णय घेतला गेल्याचं देखील ते म्हणाले। हे आपल्या आशिलासाठी युक्तिवाद करत आहेत, स्वाभाविक आहे। त्यांना जी बाजू मांडायची आहे ते मांडतील, परंतु कपिल सिब्बलांचं मत म्हणजे काय कोर्टाचं मत नाही आहे। मी दिलेला जो निर्णय आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आधारावरती दिलेला निर्णय आहे। सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टचा फॉर्म्युला दिलेला, त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती जे योग्य आहे तो निर्णय घेतला गेला। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टी बघा आणि आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा, तिन्हीचा विचार करूनच हा निर्णय घेतला गेला।